3 ते 4 महिन्यापासून प्रशासनाला निवेदन देऊ आम्ही बेजार झालो. ग्रामपंचायतपासून तर कलेक्टर साहेबापर्यंत आम्ही आंदोलनाचं काम केलेलं आहे. ते रस्ता अडविलेला आहे, त्यांनी लोखंडाचं गेट टाकून दिलं. मुलांना कसल्याही प्रकारे शाळेत जाता येत नाही, शिक्षकांना बी कोणत्या प्रकारे शाळेत जाता येत नाही. तिथं अंगणवाडी जॉईंट आहे अजून जिल्हा परिषदला, पण अंगणवाडीसुद्धा मुलांची किंवा गर्भवती मातांची त्यांचा आहार पोषण आहार त्यांना घ्यायला जाता येत नाही. ह्यांचे पोरं कुठं शिकतायत? बाहेर देशात शिकतायत. इथले विद्यार्थी जिल्हा परिषदमध्ये शिकण्यासाठी त्यांना जावं लागतं आणि त्यांच्या त्या ठिकाणी रस्ता नाही आहे. आणि इथं वारंवार निवेदन देऊन देखील BDOला निवेदन देऊन देखील तहसीलदार साहेबाला निवेदन देऊन देखील विवेक जॉन्सन सर यांना निवेदन देऊन देखील हे झोपीचं सोंग करतायत. काय गरज आहे ह्यांना? गरिबाचे विद्यार्थी शिकायचे नाही आहेत का? ह्यांचं ट्रिपल इंजन सरकार म्हणतायत, मग ह्यांचं निधी गेलं आहे कुठं? जर विद्यार्थ्यांना रस्त्यांसाठी जर कसरत करावी लागत असेल तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही. पालकमंत्री अजितदादा पवार असतील किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी, त्याला आपण म्हणतो आमदार विजयसिंह पंडित, त्याचबरोबर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे यांचा विवेक जागा करण्यासाठी आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. आणि तातडीने ज्यांनी कोणी रस्ता अडवला आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. आणि ज्या लोकांनी 2.25 महिने शासनाच्या या लेकरांची हेळसांड चालवली आहे त्यांच्यावरसुद्धा प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. यासाठी आज आम्ही सगळे विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा रस्ता अडवून आम्ही न्याय मागत आहोत.